नमस्कार मंडळी, गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, झोप एक अशी गोष्ट जी लहानपणी आपल्याला एकदम नकोशी वाटायची आणि आता वय झालं की ती मिळणं जणू भाग्याचं वाटतं. रात्र होते, अंथरुणावर शरीर पडतं, डोळे मिटतात, पण मन मात्र विचारांच्या लाटांवर हेलकावत राहतं. कोणाला जुन्या आठवणी झोपू देत नाहीत, कोणाला शारीरिक वेदना, कोणाला औषधांचे दुष्परिणाम आणि अनेकांना एकटेपणा. आरोग्यदायी झोप म्हणजे फक्त विश्रांती नव्हे, ती आहे शरीराची दुरुस्ती, मेंदूची सफाई आणि मनासाठी गहन शांती. आज आपण समजून घेणार आहोत की वाढत्या वयात झोप का बिघडते, त्यामागची शास्त्रीय कारणं काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, ती झोप पुन्हा नैसर्गिकरित्या मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो. प्रथम झोपेतील सामान्य अडचणी आणि वाढत्या वयात झोप का बिघडते हे बघूया. वृद्धापकाळात झोपेच्या समस्या खूप सामान्य आहेत आणि त्यामागे शारीरिक, मानसिक आणि जैविक घड्याळातील बदल जबाबदार असतात. काय काय अडचणी येतात? झोप लवकर लागत नाही, झोप लागल्यानंतर वारंवार जाग येते, लवकर जाग येते, पहाटे 3-4लाच बऱ्याच जणांना जाग येते, मग दिवसभर थकवा जाणवणे, दुपारी झोपेची आवश्यकता जाणवणे आणि झोप पूर्ण झालीच नाही अशी सततची भावना दाटून राहणे. तर ह्याच्या मागे शास्त्रीय कारणं काय आहेत? तर पहिलं आहे स्लीप आर्किटेक्चरमधील बदल. आपल्या झोपेचे काही ठराविक टप्पे असतात. हलकी झोप स्टेज 1-2, खोल झोप स्टेज 3 आणि स्वप्नांची झोप म्हणजे REM स्लीप. वय वाढल्यावर स्टेज 3 म्हणजे डीप स्लीप ही फार कमी होते, त्यामुळे शरीर आणि मेंदूला मिळणारा संपूर्ण आराम देखील कमी होतो. सिर्कॅडियन रिदम बदलतो. आपल्या शरीरात एक जैविक घड्याळ असतं जे झोपण्याच्या उठण्याच्या वेळा नियंत्रित करतं. वृद्ध वयात ते घड्याळ पुढे पुढे सरकत जातं, त्यामुळे लवकर झोप लागते आणि लवकर जाग येते. याला ॲडव्हान्स्ड स्लीप फेज सिंड्रोम असंही म्हणतात. मेलाटोनिनची निर्मिती कमी होते. मेलाटोनिन हा झोपेसाठी आवश्यक असलेला एक नैसर्गिक हार्मोन आहे. वयाबरोबर त्याचं प्रमाण घटतं आणि विशेषतः रात्रीच्या वेळेस, त्यामुळे झोप लागण्यास उशीर होतो किंवा झोप टिकत नाही. इतर कारणं काय असू शकतात? तर सांधेदुखी असेल, अपचन, वारंवार लघवी होणे, श्वास घेण्यास त्रास, या शारीरिक गोष्टी आपली झोप मोड करत राहतात. चिंता, भीती, एकटेपणा, मृत्यूची जाणीव, अशा प्रकारची जी मानसिक अस्वस्थता असते तिचा पण झोपेवर परिणाम होतो. औषधांचे दुष्परिणाम असतात. काही औषधं ही झोपेवर प्रतिकूल परिणाम घडवतात. वाढत्या वयात झोपेचा दर्जा म्हणजे आरोग्याचा आरसाच आहे. झोप नीट न झाल्यास मेंदू, हृदय, पचनसंस्था आणि मनोवस्थेवर खोल परिणाम होतो. त्यामुळे या अडचणींची दखल घेणं, त्याची कारणमीमांसा करणं आणि योग्य वेळी योग्य उपाय करणं अत्यावश्यक ठरतं. दुसरा मुद्दा आहे मानसिक स्वास्थ्य आणि झोप. त्याचे परिमाणं आहेत चिंता, एकटेपणा आणि नैराश्याचे परिणाम. रात्र मित्रांनो शांत असते, पण मनाचं काहूर काही केल्या थांबत नाही. ही स्थिती अनेक ज्येष्ठ नागरिक अनुभवतात. झोपेच्या समस्या केवळ शारीरिक नसून त्या मानसिक आरोग्याशीही घट्टपणे निगडीत असतात. चिंता, ज्याला आपण अँझायटी असं म्हणतो, हा झोपेचा सर्वात मोठा शत्रू. वाढत्या वयात वैद्यकीय तपासण्या, आर्थिक चिंता, सामाजिक बदल, भविष्यातील भीती, या सगळ्या गोष्टी मनावर ताण निर्माण करतात. झोपायच्या वेळेस हे विचार डोक्यात फिरत राहतात. मन शांत होत नाही, झोप लागत नाही किंवा लवकरच जाग येते. यामुळे इन्सोम्निया म्हणजेच निद्रानाश होतो. एकटेपणा, लोनलीनेस आणि अंधारात सोबती नसणे. अनेक ज्येष्ठ नागरिक जोडीदार गमावतात, मुलं दूर राहतात आणि मैत्रीच्या संधी कमी होतात. एकटेपणातून निर्माण होणारी भावना म्हणजे माझी गरज आता नाही का उरली कुणाला. ही भावना सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन या मेंदूतील हॅपी हार्मोनची पातळी घटवते.
यामुळे झोपेतून मिळणारा नैसर्गिक आरामही गमावला जातो. डिप्रेशन किंवा नैराश्य, झोपेचं मौन हारणारं दुःख. वृद्धांमध्ये लपवून राहिलेलं नैराश्य ही मोठी समस्या आहे. सतत थकल्यासारखं वाटणं, काहीतरी हरवल्यासारखं वाटणं ही लक्षणं झोपेवर परिणाम करतात. डिप्रेशन आणि स्लीप डिस्टर्बन्स यांचं नातं परस्पर संबंधी आहे. एक वाढलं की दुसरंही बिघडतं. नैराश्यामुळे मेलाटॉनिनच्या निर्मितीवर देखील परिणाम होतो, त्यामुळं झोप लागणं आणि टिकणं कठीण होतं. यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, तर संशोधनानुसार असं आढळून आलं आहे की 60% अधिक वृद्धांना मानसिक आरोग्याच्या अडचणीमुळे झोपेची गुणवत्ता त्यांची घसरते, कमी होते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासात असं दाखवलं गेलं आहे की झोपेच्या अभावी मानसिक आरोग्य अधिक बिघडतं आणि हे मग एक दुष्टचक्र तयार होतं. तर याच्यावर उपाय आहे. दररोज साधारण 10 ते 15 मिनटं ध्यान, मेडिटेशन किंवा प्रार्थना मन शांत करण्यासाठी करावं. आपलं मन मोकळं ठेवणारा सवंगडी, फोनवर का होईना, त्याच्याशी बोलणं आवश्यक आहे. मानसिक तणाव आहे असं आढळल्यास मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणं ही लक्षात घ्या. कमकुवतपणाची नाही तर सजगतेची खूण आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल, TV बंद करून सकारात्मक विचार करणं, एखादी छान आठवण, ग्रॅटिट्यूड डायरी किंवा कोणत्याही प्रकारची डायरी लिहिणं. झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसून मनाचीही विश्रांती आहे. अशांत मनाला झोप लाभत नाही आणि न झोपलेल्या मनाला शांती मिळत नाही. म्हणून मानसिक स्वास्थ्यावर काम करणं ही झोपेसाठी खरी गुरुकिल्ली आहे. तिसरा मुद्दा आहे औषधांचा. त्यांचा काय परिणाम होतो झोपेवर. रोजच्या गोळ्यांचा मारा वाढतोय पण झोप मात्र कमी होते. वाढत्या वयात शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या उपचाराची किंवा मदतीची गरज असते आणि ती औषधांमधनं मिळते. पण अनेकदा हीच औषधं झोपेच्या मुळावर उठतात आणि आपल्याला ते कळतही नाही. कशा प्रकारे औषधं झोप बिघडवतात, तर काही औषधं मेंदूला सतत सक्रिय ठेवतात, त्यामुळे झोप येत नाही. काही औषधांमुळं लघवीची वारंवार गरज निर्माण होते, त्यामुळे रात्री उठावं लागतं. काही औषधांचा दुष्परिणाम म्हणजे स्वप्नांमुळे जाग येणं, बेचैनी वाटणं इत्यादी. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वसामान्यपणे घेतली जाणारी औषधं जी झोपेवर परिणाम करतात ती कोणती ते बघूयात. आपण साधारण ब्लड प्रेशरची जी औषधं असतात, ज्याला बीटा ब्लॉकर्स असं म्हणतो, त्यांच्यामुळे झोप लागण्यास अडथळा होतो किंवा स्वप्न डिस्टर्ब होतात. डाययुरेटिक्स, मूत्रवर्धक गोळ्या, त्यामुळे रात्री अनेकदा लघवीसाठी उठावं लागतं. कॉर्टिकोस्टेरॉइड्स, त्याचं एक्झाम्पल आहे प्रिडनिसोन, अति ऊर्जायुक्त जाणवणं, झोपेचा अभाव. डिप्रेशन किंवा मेंटल हेल्थच्या गोळ्या, त्याच्यामुळे स्वप्न, बेचैनी, झोपेचं विघटन होणं. ॲलर्जीसाठी अँटीहिस्टॅमिन, काहींना झोप येते तर काहींची झोप उडते. पेन किलर्स, विशेषतः ओपिओइड वर्गातील म्हणजे अफूच्या वर्गातील, त्यामुळे झोप चांगली लागत नाही कारण मेंदू कायम अलर्ट राहतो. याला वैज्ञानिक आधार काय आहे, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासानुसार 65 वर्षांवरील 50% वृद्ध झोपेशी निगडीत औषधांमुळे त्रस्त असतात आणि त्यांना त्याची जाणीवही नसते. काही औषधं ही मेंदूतील गाबा म्हणजे GABA, गॅमा ॲमिनोब्युट्रिक ॲसिडचं कार्य कमी करतात, जे झोपेसाठी अत्यंत आवश्यक आहे. याच्यावर उपाय काय, तर झोपेच्या समस्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी स्पष्ट बोला. मला झोप लागत नाही ही तक्रार लपवू नका. औषधांच्या वेळा बदलता येतात का हे विचारा. उदाहरणार्थ, मूत्रवर्धक गोळी सकाळीच घेतल्यास रात्री उठावं लागणार नाही. झोपेसाठी गोळी शक्यतो टाळा, यामुळे सवय लागते आणि शरीर नैसर्गिक झोपेवर विसंबून राहत नाही. औषधाच्या पॅकेजवर मे कॉज इन्सोमनिया असे संकेत किंवा लिहिलं असेल तर ते तपासा. हे शब्द लक्षात ठेवा आणि डॉक्टर किंवा आपल्या फार्मसिस्टला त्याबद्दल नक्की विचारा. औषधं आरोग्यासाठी असतात, पण योग्य वेळ, योग्य मात्रा आणि योग्य सल्ला नसेल तर ती झोपेच्या शत्रूप्रमाणे वागतात. झोपेत व्यत्यय आल्यास शरीर थकतं, मन बिघडतं आणि आरोग्य हळूहळू ढासळू लागतं. म्हणूनच झोप न लागण्यामागे औषधं जबाबदार असू शकतात, हे समजून घेणं देखील खूप गरजेचं आहे.
झोपेचं आरोग्य दृष्टिकोनातून महत्त्व काय, बिघडलं तर झोप म्हणजे काय बिघडतं जर झोप नीट झाली नाही तर? रात्रभर जागं राहून सकाळी आरसा पाहिला, चेहरा थकलेला होता, पण त्याहीपेक्षा मन थकलं होतं. वाढत्या वयात झोप ही फक्त विश्रांती नाही, तर ती एक संजीवनी आहे. निरोगी झोप म्हणजे शरीराचा मेंदूशी आणि मनाचा शरीराशी संवाद. पण जर झोप बिघडली तर आरोग्यावर एक परिणाम दिसू लागतो. झोप नीट न झाल्यास होणारे 7 ठळक दुष्परिणाम कोणते ते पाहूयात. पहिलं म्हणजे स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवरती परिणाम होतो. झोप ही मेंदूची साफसफाई करण्याची प्रक्रिया आहे. दिवसभरातील माहिती व्यवस्थित साठवली जाते. झोपेच्या अभावामुळे विसरभोळेपणा, संभ्रम आणि डिमेन्शियाची शक्यता वाढते. हृदयविकाराचा धोका वाढतो. झोपेच्या दरम्यान हृदयाचा ठोका आणि रक्तदाब हा अतिशय नियंत्रित होतो. सतत कमी झोप घेतल्यास हायपरटेन्शन, ॲरिथिमिया आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. पचन आणि मधुमेहावरती त्याचा वाईट परिणाम होतो. झोप नीट न झाल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, त्यामुळे मधुमेह बिघडतो. पचनक्रिया मंदावते, अपचन व गॅसेस होतात. मनस्वास्थ्य ढासळते, चिडचिड होते, त्यातनं नैराश्य येतं. झोप हा सेरोटोनिन आणि डोपामाइन यांचं संतुलन राखतो. कमी झोप म्हणजे चिडचिड, काय म्हणता येईल त्याला, माणूस कायम असा थोडा आक्रोशित असतो आणि डिप्रेशनची शक्यता त्यातनं निर्माण होऊ शकते. स्नायूंच्या आणि सांध्यांच्या तक्रारी वाढतात. बघा, हा संबंध तुम्ही कधी लावला होता का? झोपेत शरीराचं रिपेअर आणि सूज कमी करण्याचं काम चालू असतं. म्हणजे दिवसभर तुम्ही जे अवयवांशी काम घेतलेलं आहे ते अवयव रात्री रिपेअर होत असतात झोपेमध्ये. आणि झोप न झाल्यास शरीरात सूज राहते, जखमा उशिरा भरून येतात आणि स्नायूसुद्धा थकलेलेच राहतात. स्लीप डेप्ट, झोपेचं कर्ज. झोपेची उणीव तयार होते. दररोज थोडी झोप कमी झाली तर शरीराला ती भरून काढता येत नाही. त्यामुळे आपलं सगळं शरीरच आपली कार्यक्षमता गमावू लागतं. शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते. झोपेतच शरीर व्हाईट ब्लड सेल्स निर्माण करतं. लक्षात घ्या, जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हाच शरीर व्हाईट ब्लड सेल्स निर्माण करतं, जे रोगांशी लढतं. झोप बिघडल्यास वारंवार सर्दी, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार होत राहतात. लक्षात घ्या, तुम्ही कधी जेव्हा तुम्हाला असा संसर्ग होतो तेव्हा आठवून पहा की त्याच्या आधी 3-4 दिवस तुमचं झोपेचं प्रमाण हे कमी झालेलं असतं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार 6 तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूची जोखीम ही 30% जास्त असते. झोपेच्या अभावामुळे कॉर्टिसॉल, स्ट्रेस हार्मोन सतत वाढत राहतो, जो शरीरात इन्फ्लेमेशन वाढवतो. झोप म्हणजे शरीर दुरुस्तीचं केंद्र आहे. जर झोप बंद झाली तर शरीर अर्ध काम करतं आणि मन विस्कळीत राहतं. आपल्याला दिवसभर आनंदी राहायचं असेल, शरीर चांगलं चालवायचं असेल आणि स्मरणशक्ती तेज हवी असेल तर झोप ही आपली प्राथमिक गरज बनते. 5वा मुद्दा आहे आहार आणि झोप यांच्यातील परस्पर संबंधाचा. काय खाल्ल्यामुळे झोप सुधारते किंवा बिघडते? झोप येण्यासाठी गोळी नको, थोडा विचारपूर्वक आहार पुरेसा आहे. झोप आणि आहार यांचा अतूट असा संबंध आहे. आपण काय खातो, कधी खातो, किती खातो यावर आपल्या झोपेचा दर्जा ठरतो. विशेषतः वृद्धवयात पचनसंस्था थोडी मंद झालेली असते, त्यामुळे चुकीचा आहार झोप बिघडवतो आणि योग्य आहार झोप सुधारवतो. झोप सुधारण्यासाठी मदत करणारे पदार्थ, स्लीप फ्रेंडली फूड्स काय आहेत ते बघूयात. तर उकळलेलं गरम दूध कसं मदत करतं? तर ट्रायप्टोफॅन आणि मेलेटोनिन वाढतं, त्यामुळे ते झोपायच्या आधी 30 मिनटं घेतलेलं चालतं. केळी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असतं, स्नायू रिलॅक्स होतात, त्यामुळे रात्री हलका असा स्नॅक म्हणून तुम्ही केळी खाऊ शकता. बदाम, अक्रोड हे मेलाटोनिनचे स्रोत आहेत, सोर्स आहेत. ते आपल्या नर्व शांत करतात, त्यामुळे एक 4-5 बदाम किंवा 4-5 अक्रोड हे रात्रीच्या जेवणानंतर आपण घेऊ शकतो. ओट्स, सूप, खिचडी हे पचायला हलके आणि उष्ण गुणधर्माचे अन्नपदार्थ आहेत, त्यामुळे रात्रीच्या जेवणात त्याचा समावेश करावा. हळदीचं दूध किंवा गुलाब पाणी,
उष्णता, शांतता आणि मेलाटोनिनचा स्राव याच्यामुळे नियमित होतो. झोपण्याआधी हे घेतलं तरी चालू शकतं. तर झोप बिघडवणारे पदार्थ काय आहेत? स्लीप डिस्टर्बिंग फूड्स काय आहेत? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक याच्यात असलेल्या कॅफेनमुळे मेंदू आपला सतर्क राहतो. त्यामुळे संध्याकाळी साधारण 5-5:30 नंतर या गोष्टींचं सेवन टाळावं. मिरचीयुक्त, तिखट, तळलेले पदार्थ हे अपचन, ॲसिडिटी निर्माण करून झोप मोडतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणात यांचा समावेश टाळा. साखरयुक्त मिठाई, केक, बिस्किट्स याच्यामुळे रक्तातली साखर अचानक वाढते कमी होते आणि त्यामुळे बेचैनी येते. त्यामुळे रात्री हे खाणं टाळावं. मद्यपान, अल्कोहोल सुरुवातीला झोप लागते पण नंतर मध्ये मध्ये जाग येते. त्यामुळे झोपेचा हा अल्कोहोल हे घातकपणे भंग करतं. अति जेवण किंवा ओव्हर इटिंग याच्यामुळे पचनसंस्था ही दीर्घकाळ कार्यरत राहते. त्यामुळे झोप यायला वेळ लागतो, झोप उशिरा लागते. त्यामुळे कंपल्सरीली झोपेच्या 2 ते 3 तास आधी जेवावं किंवा जेवल्यानंतर 2 ते 3 तासांनी झोपावं. झोपेसाठी अनुकूल अशा आहाराचे 5 सोपे नियम आहेत. रात्री हलकं आणि पचायला सोपं जेवण घ्या. सूप असेल, खिचडी असेल, भाजी भाकरी असेल. झोपण्याआधी 2 तास अंतर ठेवा रात्रीच्या जेवणामध्ये. साखरयुक्त गोड पदार्थ कमी करा रात्रीच्या जेवणातले. हंगामी फळांचा समावेश करा जे सजीव पोषक तत्व देतात आणि झोपेस मदत करतात. वाढत्या वयात पाणी पण मर्यादित प्रमाणात घ्या, कारण रात्री उशिरा पाणी जास्त प्यायल्यास वारंवार त्यामुळे उठावं लागू शकतं. वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ॲसिड मेलाटोनिन आणि सेरोटोनिन तयार करतं, जे झोपेस अत्यावश्यक आहे. आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार आहारात योग्य बदल केल्यास आपल्या झोपेची गुणवत्ता साधारणपणे 35% वाढू शकते. आपण झोपायला जाण्याआधी काय खातो हे तेवढंच महत्त्वाचं आहे जितकं झोपायला किती वाजता जातो आहे. त्यामुळे आहार हा झोपेसाठी औषधासारखा असतो. तो योग्य वापरला तर झोप नैसर्गिकपणे सुलभ होते आणि शरीर आणि मन दोघंही ताजतवानं राहतात. झोपेची वेळ आणि सुसंगत दिनचर्या. शरीराला सवय हवी असते वेळेची, विश्रांतीची आणि शांततेची. वय वाढलं की झोपेची नैसर्गिक सायकल अधिक संवेदनशील होते. जर झोपण्याची वेळ दररोज बदलत गेली तर शरीराचं जे जैविक घड्याळ असतं, सर्केडियन रिदम ज्याला आपण म्हणतो, ते गडबडतं आणि त्यामुळे झोप लागणं हे कठीण होतं. त्यामुळे आपण सुसंगत अशी दिनचर्या ठेवली तर त्याचे काय फायदा होतात? तर मेंदूला सवय होते, कोणत्या वेळी शांत व्हायचं हे त्याला आपोआप समजू लागतं. मेलाटोनिन नावाचा हार्मोन योग्य वेळेत स्रवला जातो, जो झोपेसाठी अत्यावश्यक आहे. शरीर आणि मन दोन्ही शिस्तबद्ध विश्रांतीसाठी मग तयार राहतात. सुसंगत दिनचर्येतले महत्त्वाचे घटक काय? तर झोपेची निश्चित वेळ ठरवा. संध्याकाळी 9:30 ते 10:30 रात्रीचे ही सर्वोत्तम वेळ आहे. दररोज एकाच वेळेत झोपल्यास शरीर स्वतःहून थकायला लागतं. आज उशिरा झोपतो असा विचार वारंवार केल्यास मेंदू गोंधळतो. सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा. सूर्योदयानंतर लगेच उठणं उत्तम. सकाळी सूर्यप्रकाश थोडा वेळ घालवल्यास मेलाटोनिन निघून जातो आणि शरीर जागं होतं. हे पुढच्या रात्री पुन्हा मेलाटोनिन तयार होण्यास मदत करतं. झोपण्यापूर्वी शांततेची सवय करून घ्या. एक ठराविक सवय, उष्ण दूध म्हणजे गरम दूध, एखादं ध्यान, मंद प्रकाश, रेडिओवर भजन, शांत संगीत. त्यामुळे मेंदूला सिग्नल मिळतो की आता झोपायची वेळ झालेली आहे. दुपारची झोप मर्यादित ठेवा, जी फक्त 30-40 मिनटापुरतीच घ्या. खूप वेळ दुपारी झोपल्यास मग रात्री झोप येण्यास अडचण होते. झोपण्याआधी ज्याला काही स्क्रीन आहे, आपण म्हणतो मोबाईल, टी व्ही किंवा निळा प्रकाश टाळा. किमान 30 ते 60 मिनटं आधी हे सगळं बंद करा. एखादं पुस्तक वाचा, डायरी लिहा, ध्यान करा. स्क्रीनमधून निघणारा हा निळा प्रकाश मेलाटोनिनच्या निर्मितीवर थेट परिणाम करतो. वैज्ञानिक दृष्टिकोन काय म्हणतोय? अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिननुसार consistent bedtime is more effective than sleep duration alone in preventing sleep disorders. म्हणजे किती वेळ झोपतो यापेक्षा कोणत्या वेळेत झोपतो हे अधिक महत्त्वाचं आहे. झोपेची वेळ हे शरीराला दिलेलं वचन असतं. ते वचन रोज पाळाल तर शरीर विश्वासाने विश्रांती घेईल. सुसंगत दिनचर्या ही ज्येष्ठ नागरिकांच्या झोपेची
खरी गुरुकिल्ली आहे आणि ती पाळली तर झोपेसाठी औषधांची कधीच तुम्हाला गरज भासणार नाही. 7वा मुद्दा आहे योग, प्राणायाम आणि ध्यान. नैसर्गिक झोपेस मदत करणारे उपाय. गोळी नाही, श्वास पुरेसे आहेत झोपेसाठी. वाढत्या वयात शरीराची हालचाल कमी होते, मन अस्वस्थ राहतं आणि याचा परिणाम थेट झोपेवर होतो. औषधं घेण्याऐवजी काही नैसर्गिक उपाय जसं योग, प्राणायाम आणि ध्यान हे झोपेसाठी चमत्कारी औषधापेक्षा कमी नाहीत. योग शरीराला सैलावणारा, मनाला शांत करणारा. योगाचे काही विशिष्ट प्रकार ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि झोपेसाठी उपयुक्त ठरतात. योग प्रकार आहे सुप्त बद्धकोणासन, रिक्लायनिंग बटरफ्लाय पोज, यातनं पाठीला आराम, मनाला शांतता, रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनटं करावं. वज्रासन पचन सुधारतं, झोपेस अनुकूल वातावरण तयार करतं, जेवणानंतर 5 ते 10 मिनटं. पवनमुक्तासन पोटातील गॅसेस अपचन कमी होतात, त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी हे आसन करून बघावं. शवासन सर्व शरीर आणि मन पूर्ण विश्रांतीत नेतं, त्यामुळे ध्यानानंतर 5 मिनटं शवासन आवर्जून करावं. प्राणायाम श्वासाच्या लयीनं मन शांत करणं. झोपेसाठी मदत करणारे खास प्राणायाम कोणते आहेत तर अनुलोम विलोम, मनावर परिणाम करणारा, विचार शांत करणारा. भ्रामरी ज्यात मेंदूत गुंजणारी कंपनं अत्यंत शांत झोप येण्यासाठी मदत होते. चंद्रभेदी प्राणायाम थंड, शांत आणि मन आणि शरीराला सैलावणारा. डीप ब्रीदिंग दीर्घ श्वसन ज्यात श्वासाची गती कमी होऊन छान झोप येऊ शकते. प्राणायाम सकाळी किंवा झोपण्यापूर्वी दिवा मंद करून 10 ते 15 मिनटं नक्की करावं. ध्यान अंतर्मनाशी संवाद साधणारी साधना. झोपण्याच्या 15 मिनटं आधी ध्यान केल्यानं संपूर्ण मनाची गती मंदावते. गायडेड मेडिटेशन म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही भजन, मंत्र, ध्यानाचे व्हिडिओ वापरून ध्यान करता, असं गायडेड मेडिटेशन तुम्ही करू शकता. शांत गडगडणारा धबधबा, मी त्याच्याजवळ बसलो आहे अशी कल्पना करून ध्यान केल्याने मन झोपेस तयार होतं. याचा वैज्ञानिक आधार काय आहे तर हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या 2015च्या अभ्यासात असं सिद्ध झालं आहे की ध्यान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोपेची गुणवत्ता आणि एकूण मेंटल हेल्थ लक्षणीयरित्या सुधारलेली आढळली. यामुळे GABA नावाचा गाबा नावाचा हार्मोन वाढतो जो नैसर्गिक झोपेत चालना देतो. त्यामुळे थोडक्यात आपण काय त्यातलं सार काय आपण तर झोपण्याआधी 10 मिनटं भ्रामरी प्राणायाम करू शकता. शांत संगीत श्लोक ऐकून 5 मिनटं ध्यान करू शकता झोपेच्या आधी. शवासनात 5 मिनटं शांत पडून श्वासावर लक्ष देऊन तुम्ही झोपेच्या अधीन होऊ शकता. रोज सकाळी 15 मिनटं अनुलोम विलोम केलं तर दिवसाची सुरुवात ही देखील शांततेने होऊ शकते. श्वास म्हणजेच जीवन. श्वासावर नियंत्रण ठेवलं की झोप आपोआप येते. ज्येष्ठ नागरिकांनी झोपेसाठी गोळ्या घेण्याऐवजी योग, प्राणायाम, ध्यान हाच सहज, सुरक्षित आणि शाश्वत असा मार्ग निवडावा. चालणं आणि व्यायाम. दिवसभरातील हालचालींचा परिणाम. जे शरीर दिवसभर शांत बसलेलं असतं त्याला रात्री शांत झोप लागत नाही. वृद्धापकाळात हालचाल कमी होते, त्यामुळे शरीरात साचलेली ऊर्जा झोपेमध्ये अडथळा आणते. शरीर योग्य प्रमाणात थकतं तेव्हाच ते विश्रांती घेण्यासाठी तयार होतं. याचं साधं उत्तर म्हणजे दिवसभर थोडी तरी हालचाल आवश्यक. चालणं ही सर्वात सोपी झोपेस मदत करणारी क्रिया आहे. रोज 30 ते 45 मिनटं चालणं हे झोपेच्या गुणवत्तेसाठी चालना देतं. सकाळी किंवा संध्याकाळी चालल्यानं मेंदूला ऑक्सिजन, शरीराला ऊर्जा आणि मनाला शांतता मिळते. चालताना मिळणारा सूर्यप्रकाश मेलाटोनिन श्रवणाला सुरुवात करतो, जे झोपेसाठी अत्यंत उपयुक्त असतं. हलका व्यायाम झोपेपूर्वीचा नैसर्गिक उपाय. काय काय प्रकार करू शकतो आपण. स्ट्रेचिंग करू शकतो, पाय, पाठ, मान याच्यासाठी, ज्यामुळे स्नायू सैलावतात, रक्ताभिसरण वाढतं. कुंभक ब्रिदिंगसह लयबद्ध व्यायाम ज्याच्यामुळे मनाची एकाग्रता आणि श्वसन सुधारू शकतं. घरच्या घरी सायकलिंग, स्टेशनरी सायकलिंग, थोडे स्टेप चढणे याच्यामुळे हृदयक्रिया नियमित होते. झोपेपूर्वी शवासनासह हलका योग केल्याने शांत झोपेस आपण नैसर्गिकरित्या आमंत्रण देऊ शकतो. थकवा आणि झोप यांचं अतूट नातं आहे. शारीरिक थकवा, फिजिकल फटीग हे झोपेसाठी नैसर्गिक सिग्नल आहेत. जर दिवसभर खुर्चीत किंवा पलंगावरच बसलो किंवा सोफ्यातच बसलो तर शरीराला झोप पाहिजे.
शरीराला झोपेची गरज निर्माण होत नाही. शरीराला नैसर्गिक विश्रांतीची गरज निर्माण करण्यासाठी हलकी हालचाल देखील गरजेची आहे. याच्यामुळे मानसिक फायदे पण होतात. चालणं, व्यायाम केल्याने एन्डॉर्फिन्स, ज्याला आपण सुखाचे हार्मोन असं म्हणतो, सुखाचे हार्मोन, ते स्रवू लागतात आणि ते मनाला शांत करतात. त्यामुळे चिंता कमी होते, मन प्रसन्न राहतं आणि लवकर झोप लागते. वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? नॅशनल स्लीप फाउंडेशननुसार दररोज 30 मिनटं मध्यम व्यायाम करणाऱ्यांना 40% अधिक चांगली झोप मिळते. तसंच व्यायामामुळे मेलाटोनिनचा स्राव वाढतो, त्यामुळे झोप टिकते. चांगली झोप ही टिकून राहते. व्यायामासाठी योग्य वेळा काय आहेत? सकाळी 6 ते 8, ज्याच्यामुळे दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. संध्याकाळी 5 ते 6, त्यामुळे रात्रीला झोपेच्या तयारीसाठी मदत होते. आणि फक्त व्यायाम हा रात्री उशिरा टाळा, कारण मग ऊर्जेचा ओव्हरलोड होतो आणि झोप लागत नाही. दैनंदिन सवयीमध्ये आपण त्याचा कसा समावेश करू शकतो? खुबीनं लिफ्टऐवजी जिना वापरणं, बाजारात चालत जाणं, गाणी ऐकता ऐकता चालणं, मित्रमैत्रिणींना फोन करून एकत्र फिरायला बाहेर पडणं. चालणं हे औषध आहे ज्याचं प्रिस्क्रिप्शन लागत नाही, पण परिणाम हमखास होतो. ज्येष्ठ नागरिकांनी दिवसभर थोडीफार हालचाल केली तर झोप न लागण्याच्या अनेक समस्या नैसर्गिकरित्या कमी होतील. शरीर थकलं की मनही विश्रांतीस तयार होतं आणि हीच झोपेची खरी सुरुवात आहे. 9वा मुद्दा आहे झोपेची जागा आणि वातावरण. झोपेसाठी पूरक शांतता आहे का? जिथं शरीर झोपतं तिथं मन शांत व्हायला हवं, नाहीतर शरीर आडवं आणि मन ताठ. झोप येण्यासाठी फक्त डोळं मिटवणं पुरेसं नसतं. ज्या जागी आपण झोपतो ती शांत, अंधारलेली, आरामदायक आणि सुरक्षित वाटणारी असली पाहिजे. वयस्क व्यक्तींचं मन आधीच संवेदनशील असतं, त्यामुळे झोपेच्या जागेचा परिणाम देखील थेट झोपेच्या गुणवत्तेवर होतो. झोपेस पूरक जागेची 6 विशेष लक्षणं काय आहेत? तर अंधार, जो आहे मेलाटोनिनचा मित्र. पूर्ण किंवा अर्धा अंधार हा झोपेस उपयुक्त असतो. झोपताना खोलीतल्या दिव्यांचा प्रकाश पूर्ण बंद करा. हवे असल्यास हलकासा नाईट लॅम्प किंवा वॉर्म येलो प्रकाश चालू शकतो. शांतता ही मेंदूला गिफ्टसारखी असते. सतत आवाज, TV, मोबाईल, बीप्स मेंदूला अलर्ट ठेवतात. शक्य असल्यास व्हाईट नॉईज मशीन, म्हणजे पावसाचा आवाज, समुद्राचा आवाज, अशा आवाजांचे व्हिडिओ किंवा साऊंड ऐकता ऐकता आपण झोपू शकतो. मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा. विशेषतः व्हॉट्सअपमधले ग्रुप नोटिफिकेशन बंद करा, जे सारखे टिंग 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 वाजून तुमच्या मेंदूला जाग ठेवत असतात. योग्य तापमान, ना फार गरम ना फार थंड. झोपेसाठी आदर्श तापमान हे 24 ते 26 डिग्रीच्या दरम्यान नसतं. फार उष्णता किंवा फार थंडी ही झोपमोड करते आणि शरीरात अस्वस्थता निर्माण करते. गादी, उशी आणि चादर हे झोपेचे साथीदार. फार जुनी खाली बसलेली गादी झोपेच्या अडचणी वाढवते. उशी फार उंच खाली असल्यास मानेचा त्रास होतो, त्यामुळे योग्य उशी निवडा. कॉटनची चादर, हलकी गोधडी शरीरासाठी सुसंगत असते. सुगंध, शांततेचा नर्म स्पर्श. लव्हेंडर, चंदन, गुलाब यांचे नैसर्गिक सुगंध हे झोपेस पूरक असतात. हवा असल्यास एखादं सुगंधी तेल किंवा आयफ्युजर फुगलीत वापरावं. धूप, अगरबत्ती रात्री बंद करून झोपावी, याच्यामुळे उष्णता निर्माण होते. TV आणि मोबाईल झोपेच्या जागेत वर्ज्य. झोपण्याच्या 30 ते 60 मिनिटापूर्वी स्क्रीनचा वापर पूर्ण थांबवावा. स्क्रीनचा निळा प्रकाश हा मेलाटोनिनची निर्मिती थांबवतो. वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या संशोधनानुसार झोपेच्या खोलीत अंधार, शांतता, योग्य तापमान आणि स्क्रीनमुक्त वातावरण असेल तर झोपेची गुणवत्ता 50% जास्त वाढते. एन्व्हायरमेंटल सायकोलॉजी या शाखेनंही सिद्ध केले की आपली झोप ही पर्यावरणावर इतकी अवलंबून आहे जितकी मनावर. याच्यासाठी सरळ कृतीत आणता येतील असे काय सल्ले आहेत? मोबाईल फक्त मौन झोन म्हणजे सायलेंट झोनमध्ये ठेवा. दिवे मंद करा किंवा संध्याकाळीच खोलीत येलो लाईट चालू ठेवा. चादर, उशी दर महिन्याला स्वच्छ धुवा. स्वच्छता मनाला शांती देते. झोपेची जागा फक्त झोपेसाठी ठेवा. तिथे खाणं, वाचन, चर्चा नको. शांत खोली म्हणजे शरीराला मिळालेला गुप्त असा मंदिराचा अनुभव. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या झोपेची जागा ही विश्रांतीसाठी पवित्र स्थळ बनवली पाहिजे. जिथं शरीर जाईल तिथं मनही झोपावं, मनालाही झोपावं असं वाटायला हवं. शेवटचा मुद्दा मित्रांनो आहे वैद्यकीय सल्ला आणि निदान.
कारण अपुरी झोप ही पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकते. झोप येत नाही, पण आपण ते सहन करत राहतो आणि शरीर मात्र हळूहळू थकत जातं. वृद्ध वयात झोपेच्या अडचणींना अनेकजण वयाची लक्षणं म्हणून दुर्लक्ष करतात, पण अनेकदा ही अपुरी झोप एखाद्या वैद्यकीय त्रासाचं लक्षण असतं. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं ही कमजोरी नाही, तर सजगतेची आणि स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी आहे. तर हा असा वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा? झोप लागायला 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत असेल तर, झोप लागल्यानंतर 3 ते 4 वेळा जाग येत असेल तर, पहाटे लवकर उठल्यावर पुन्हा झोप न लागणं, दिवसभर थकवा, चिडचिड, डोकं जड वाटणे, दररोज झोपेची समस्या 2-3 आठवड्याहून जास्त काळ सतत होते. संभाव्य झोप विकार किंवा स्लीप डिसऑर्डर्स काय असतात? तर पहिला आहे इन्सोमनिया. याच्यामध्ये झोप न लागणं, जाग येणं, झोप टिकू न शकणं. स्लीप ॲपनिया, यात काय होतं? झोपेत श्वास अडखळणं, घोरणं, थकवा जाणवणं. रेस्टलेस लेग सिंड्रोम RLS, त्यामुळे झोपताना पाय हलवावासा वाटणं, अस्वस्थता. पिरियॉडिक लिम्ब मूवमेंट डिसऑर्डर, झोपेत पाय सतत हलणं, झोपमेड होणे. REM स्लीप बिहेवियर डिसऑर्डर, म्हणजे झोपेत घाबरणे, हातपाय मारणे, ओरडणे. हे झोपेचे विकार आहेत. यासाठी डॉक्टर काय करू शकतात? तर स्लीप हिस्ट्री घेऊन सविस्तर चौकशी करतात. स्लीप डायरी किंवा ट्रॅकर ठेवण्याचा सल्ला देतात. काही ठिकाणी स्लीप स्टडी, पॉलिसोमनोग्राफी केली जाते. झोपेच्या टप्प्यांचं वैज्ञानिक निरीक्षण केलं जातं आणि योग्य असल्यास औषधोपचार, लाईट थेरपी, सायकोथेरपी किंवा यथायोग्य असा सल्ला दिला जातो. झोपेसाठी स्वतःहून गोळ्या घेणं कधीही टाळावं. OTC म्हणजे ओव्हर द काउंटर झोपेच्या गोळ्या लगेच दिलासा देतात, पण त्यांची सवय लागते. अनेक झोपेच्या गोळ्या वृद्धांमध्ये गोंधळ, चक्कर पडण्याचा धोका वाढवतात. योग्य सल्ल्याशिवाय झोपेची औषधं वापरणं हे धोकादायक ठरू शकतं. कुटुंबाची भूमिकाही यात महत्त्वाची आहे. वृद्ध असलेल्या घरच्यांना झोपेची अडचण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या खोलीत शांतता ठेवणं, वेळच्या वेळी औषधं, आहार, हालचाल यांचं सहकार्य त्यांना करावं. बाबांना झोप येत नाही हे वाक्य दुर्लक्षित न करता डॉक्टरांकडे घेऊन जाणं ही सुद्धा इतर कुटुंबातल्या लोकांची जबाबदारी आहे. अपुरी झोप ही छोटी गोष्ट वाटते, पण तिचा परिणाम सगळ्या शरीरावर खोलवर होतो. त्यामुळे झोपेतच जर गडबड असेल तर तिला सहन न करता त्यामागचं कारण शोधणं आणि वैद्यकीय सल्ला योग्य वेळी घेणं हाच सर्वात शहाणपणाचा मार्ग आहे. मित्रांनो, वय वाढतंय, पण त्याचबरोबर आपल्या शरीराची आणि मनाची झोपेची गरजही वाढते. ही झोप म्हणजे कुठलंही काम न करता मिळणारं सर्वात मोठं औषध आहे. अशी झोप मेंदूला शांत करते, शरीर दुरुस्त करते आणि मनाला नवी उभारीही देते. म्हणूनच आजपासून आपण ठरवूया, झोपेसाठी वेळ देऊ, ती सन्मानाने जपू आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्लाही घेऊ. कारण चांगली झोप म्हणजे दीर्घायुष्याचं गुपित आहे. आपण जोपासलेली झोप हीच आपल्या उद्याच्या निरोगी, शांत आणि आपल्याला उद्याचा निरोगी, शांत आणि सुंदर दिवस देणार आहे. झोप म्हणजे विश्रांती नाही, ती नव्याने जगण्याची तयारी आहे. चला, ती तयारी आजपासूनच करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, तो शेअर करा. आपली प्रतिक्रिया काही असेल तर कमेंट करून आवर्जून सांगा. आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत पुन्हा अशाच एखाद्या इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.